ऑपरेशन टायगर मध्ये ट्विस्ट, 6 पैकी 2 खासदारांची पत्रावर सही नाही। खासदार उद्या बैठकीला हजर राहणार, ठाकरे सेनेला आशा। सूत्रांची माहिती, बैठकीनंतर ठाकरे सेनेची पुढची रणनीती ठरणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यात असल्याचा शिंदेंच्या शिवसेनेचा दावा। तांत्रिक आणि कायदेशीर बाजू तपासून 6 खासदारांच्या पक्षप्रवेशाची घोषणा करणार। सूत्रांची माहिती, तर 6 खासदार सुरक्षेच्या कारणास्तव अज्ञातस्थळी असल्याची सूत्रांची माहिती। उद्धव ठाकरेंचे 9 पैकी 6 खासदार फुटले। बंडखोर खासदारांकडून वेगळा गट स्थापन, लोकसभा अध्यक्षांकडून या गटाला मान्यता। हे खासदार शिंदेंच्या शिवसेनेत विलीन होणार। मी पुण्यातच आहे, दिल्लीला गेलेलो नाही। खासदार ओमराजे निंबाळकरांचा TV9 सोबत एक्सक्लुझिव्ह संवाद। मात्र ठाकरेंसोबत आहात का, या प्रश्नावर बोलण्यास ओमराजे निंबाळकरांचा नकार। ठाकरेंच्या शिवसेनेच्या बैठकीत जाणार, मी कुणासोबत आहे हे कळेल। जे ठाकरेंसोबत आहेत ते दिल्लीला दिसतील। संजय दिना पाटलांची TV9 मराठीला एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया। आम्ही अजून कुणाकडेही गेलेलो नाही, ऑपरेशन टायगर वगैरे काहीही नाही। यवतमाळ वाशिमचे खासदार संजय देशमुखांची प्रतिक्रिया। खासदारांना 15 कोटी दिले, संजय राऊतांचा दावा। 15 कोटी घेतल्याशिवाय खासदार विमानात बसायला तयार नव्हते, संजय राऊतांचा दावा। मला शिंदेंच्या शिवसेनेकडून कुणाचाही संपर्क नाही, कुणीही पैशांची ऑफर दिलेली नाही। मी काल, आज आणि उद्या कायम ठाकरेंसोबतच। TV9 मराठीशी बोलताना ठाकरेंचे खासदार राजाभाऊ वाजे भाऊक। खासदार राजाभाऊ वाजेंनी बंडखोरीचा आरोप फेटाळलाय। खासदार राजाभाऊ वाजेंनी आलेल्या ऑफर्स नाकारून ठाकरेंसोबतच राहण्याचा निर्णय घेतलाय। 14 एप्रिलला एक कमिटी येऊन गेल्याचा वाजेंच्या वडिलांचा दावा। 100 कोटींच्या विकास कामांची ऑफर, वाजेंच्या वडिलांची माहिती। एका चिन्हावर जिंकून तुम्ही दुसऱ्या पक्षात कसे जाऊ शकता? ठाकरेंचे खासदार शिंदेंच्या शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आले नाहीत, हे सगळं घटनाबाह्य। खासदार फुटीवरून ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांचं ट्विट। ऑपरेशन टायगरशी भाजपचा काहीही संबंध नाही, खासदार कुठे का जातायत? ठाकरेंनी आत्मचिंतन करावं, मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची टीका। तर भाजपकडे स्वतःचे नेते बनवण्याची ऐपत नाही, डिलिमिटेशन बिलवरून भाजप सुडानं पेटून उठलंय, सुषमा अंधारेंचा आरोप। उद्धव ठाकरेंचे 6 खासदार एकनाथ शिंदेंच्या गळाला। 19 जूनला शिवसेनेच्या वर्धापन दिनी ठाकरेंच्या खासदारांचा शिंदे सेनेत पक्षप्रवेश। गोरेगाव नेस्को सेंटरमध्ये सोहळा होणार, सूत्रांची माहिती। यावेळी किती खोके दिलेत काय माहीत? पक्षात गेल्यावर कॉन्ट्रॅक्ट मिळतं, 40% कमिशन मिळतं, फक्त सत्ता मिळवणं हे सरकारचं उद्दिष्ट। पृथ्वीराज चव्हाणांची सडकून टीका। हिंगोलीमध्ये नागेश पाटील आष्टीकरांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन। सेनगाव शहरातील जिजाऊ चौकात आष्टीकरांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारण्यात आले। सत्तेसाठी लाचार खासदारांची लोकशाही आणि जनतेशी गद्दारी। 50 खोक्यांची विकृती लोकशाहीला अत्यंत घातक। काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांची प्रतिक्रिया। विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान। 31 उमेदवार रिंगणात। मतदानासाठी ईव्हीएम नव्हे तर मतपत्रिकेचा वापर होणार। 22 जून रोजी मतमोजणी। भंडारामध्ये महायुतीच्या उमेदवारांसाठी व्हीप जारी। महायुतीचे उमेदवार अविनाश ब्राह्मणकरांसाठी व्हीप जारी करण्यात आलाय। आदेश न पाळल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा देण्यात आलाय। विधान परिषद निवडणुकीआधी काँग्रेसचे नगरसेवक नागपुरात गुप्त ठिकाणी। गोंदियातील काँग्रेसचे 120 पेक्षा जास्त नगरसेवक सिक्रेट प्लेसमध्ये मुक्कामी। माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटलांचं स्टेटस चर्चेत। सोशल मीडियाच्या पर्सनल खात्यावर हर हर महादेव नावानं फोटो आणि स्टेटस। विधान परिषद निवडणुकीच्या काही तास अगोदर स्टेटस ठेवल्यानं चर्चा। विधान परिषद निवडणुकीच्या मतदानात चैन वोटिंगची भीती।
सोलापुरातील राष्ट्रवादी पवार गटाचे विधान परिषदेचे उमेदवार वसंतराव देशमुख यांना शंका। सोलापूर विधान परिषद निवडणुकीसाठी मतदान साहित्याचं वाटप। विधान परिषद निवडणुकीसाठी 615 मतदार आज आपल्या मतदानाचा हक्क बजावणार। 6 ठिकाणी मतदान केंद्र असणार। जळगाव विधान परिषद निवडणुकीत अपक्ष उमेदवार अनिल चौधरींची माघार। उपमुख्यमंत्री शिंदे आणि कडूंनी समजूत काढल्यानंतर अनिल चौधरींची माघार, तर लवकरच शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार अनिल पाटलांची प्रतिक्रिया। चंद्रपूर महापालिकेत विजय वडेट्टीवारांना धक्का। खासदार प्रतिभा धानोरकर गटाचे सुरेंद्र आडबाले नवे गटनेते झालेत। नागपूर विभागीय आयुक्तांकडून नव्या गटनेत्यांबाबतचा प्रस्ताव मान्य करण्यात आलाय। धानोरकर गटाच्या 16 नगरसेवकांनी गटनेता बदलण्यासाठी पत्र दिलं होतं। कर्जमाफीच्या बैठकीसाठी रोहित पवारांचं मुख्यमंत्र्यांना स्मरणपत्र। ट्विट करत रोहित पवारांची माहिती, पुढील 2 ते 4 दिवसात सरकार बैठक बोलावेल अशी अपेक्षा। सरकारनं दगाफटका केल्यास त्यांना परवडणार नाही, रोहित पवारांचं ट्विट। चंद्रपूरमध्ये जीएसटी भवनचं आज लोकार्पण। 29 कोटी 99 लाखांचं जीएसटी भवन तयार। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जीएसटी भवनाचं उद्घाटन होणार, तर करदात्यांसाठी आधुनिक जीएसटी भवन मिळणार। 2024 साली एकाच घरात सत्ता गेल्यानं सिंधुदुर्गात अवैध मायनिंगचं संकट। माजी आमदार वैभव नाईक यांचा आरोप, आमच्या सत्ता काळात मायनिंगचा एकही प्रकल्प आम्ही सुरू करू दिला नाही। खोटे गुन्हे दाखल केल्याचा वैभव नाईक यांचा आरोप। पुणे विद्यापीठातील मेसवर अन्न आणि औषध प्रशासन विभागाची कारवाई। अन्न आणि औषध प्रशासनाकडून पुणे विद्यापीठाच्या मेसचा परवाना रद्द करण्यात आलाय। जेवणात कीटक सापडल्याचा विद्यार्थ्यांना आरोप केला होता। बीडच्या केजमधील विशाल डेअरीवर अन्न आणि औषध प्रशासनाची धाड। धाडीत 6,68,000चा मुद्देमाल जप्त। विशाल डेअरीचा परवानाही निलंबित करण्यात आलाय। अन्न आणि औषध प्रशासनाची राज्यात धडक मोहीम। 21 आस्थापनांवर धाडी टाकत 7,43,000चा मुद्देमाल जप्त। 17 आरोपींना अटक करण्यात आली आहे। अन्न आणि औषध प्रशासनानं धारावीत टाकलेल्या छाप्यात भेसळयुक्त चिली आणि सोया सॉस जप्त। 32,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। कारखान्याला व्यवसाय बंद करण्याची नोटीसही बजावण्यात आली आहे। ठाण्याच्या आरटीओ कार्यालयात सुरू असलेला रिक्षा चालकांचा मराठीचा वर्ग मनसेनं उधळून लावलाय। अमराठी रिक्षा चालकांसाठी मराठी वर्गाचं आयोजन करण्यात आलं, मात्र मराठी मुलांनाच राज्यात प्राधान्य देण्याची मनसेची मागणी आहे। प्रणित मोरे आणि डॉक्टर सेजल पवारची महाराष्ट्र सायबर कार्यालयात चौकशी। वादग्रस्त विधानाप्रकरणी दोघांची 8 तास चौकशी करण्यात आली आहे। पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहण्याचा समन्स बजावण्यात आलाय। मान्सून लांबणीवर, पाऊस न झाल्यानं पेरण्या खोळंबल्यात। शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहे। चांगला पाऊस झाल्याशिवाय पेरण्या करू नयेत असं आवाहन आता कृषी विभागानं केलंय। अल निनोचा 12 राज्यांवर गंभीर परिणाम होणार। कृषी मंत्रालयानं हा इशारा दिलाय। कृषी मंत्रालयाकडून जिल्हा स्तरावर समन्वित आणि पूर्वतयारीचे उपाय करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेकडून विशेष पाहणी मोहीम सुरू। वॉशिंग सेंटर, गाड्या धुणे, अंगणात पाणी मारणे आणि बांधकामासाठी पिण्याचं पाणी वापरण्यास बंदी करण्यात आली आहे। अवास्तव पाणी वापर आढळल्यास पथकाकडून जागेवरच कारवाई करण्यात येईल। ठाण्याच्या शहापूरमधील भातसा धरणाची पाणी पातळी खालावली। भातसा धरणात 31% पाणी साठा। पाऊस आणखी लांबल्यास पाणी टंचाईचं संकट। भंडारामध्ये 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर मान्सूनपूर्व पावसाची हजेरी। जिल्ह्याच्या अनेक भागात जोरदार पाऊस। वातावरणात गारवा निर्माण झाल्यानं नागरिकांना दिलासा।